अकोल्यातील टिळक मार्गावर काल सायंकाळी एका विद्युत खांबाला भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ माजली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून काही काळासाठी संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अकोल्याच्या मध्यवर्ती टिळक मार्गावर आज सायंकाळच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले। भारतीय रुग्णालयाजवळील एका विद्युत खांबाला अचानक आग लागल्याने काही काळासाठी प्रचंड गोंधळ निर्माण झाला। प्राथमिक माहितीनुसार विद्युत प्रवाहात अचानक आलेल्या उच्च दाबामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे खांबावरील कनेक्शन बॉक्सने पेट घेतला। आगीच्या ज्वाळा व धुराने परिसर व्यापून टाकला। घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर अकोला महापालिकेच्या अग्निशामक विभागाने काही वेळात घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं। या घटनेमुळे टिळक मार्गावरील संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधारातच रात्रीचे काही तास काढावे लागले। महावितरण विभागाला तातडीने माहिती देण्यात आली असून वीज पुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे। घटनेच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी थांबून आगीचा थरार पाहण्यास गर्दी केली। यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला। मात्र पोलिसांनी तत्परतेने गर्दी हटवत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकारामुळे महावितरणाच्या विद्युत सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। अशा घटना टाळण्यासाठी तांत्रिक देखभाल, नियमित तपासणी आणि वेळेवर उपाययोजना करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत।